मामा दुर्वा कितीला आहे? ओम श्री गणेशाय नमः गणपते लक्ष्मीपते श्री नारायण गणपती बाप्पा मोरया. गणेश गणेश मोरया. गणपती बाप्पा मोरया. ओम श्री गणेशाय श्री गणेशाय श्री गणपती बाप्पा मोरया. आज आम्ही गणपती मंदिरात आलेलो आहे आणि गुरुजींची ओळख करून देणार आहे. गुरुजींची थोडंसं माहिती तुम्हाला देणार आहेत. आज संकट चतुर्थी असल्यामुळं आम्ही गुरुजींची थोडंसं माहिती घेऊ. नमस्कार. मी संतोष मनोहर वैद्य. गेली 2 वर्ष झालं या मंदिराचा पुजारी आहे. आमच्या मंदिराचं नाव आहे ऐश्वर्या गणेश मंदिर. या ठिकाणी सांगायला आनंद असा वाटतो की दर मंगळवारी बरेच भाविक या ठिकाणी मंगळवारी दर्शनासाठी येतात आणि एक प्रकारचं त्यांना ऐश्वर्य मिळतं. त्यांची जी इच्छा असते ती पूर्ण होते. बऱ्याच जणांचे प्रॉब्लेम्स जे काही असतील ते सगळे सॉल्व होतात आणि असे अनुभव आहेत की एका साताऱ्याच्या व्यक्तीचा भावाचा ॲक्सिडेंट झाला होता. त्यांना नवस केला होता 5 वर्षापूर्वी की तेव्हा माझ्या भावाला ठणठणीत बरं होऊ दे, मी त्याला नक्की पाया पडायला घेऊन येईल. आणि 5 वर्षानंतर तो त्याच्या भावाला इथे या ठिकाणी घेऊन आला. 5 वर्षानंतर त्यांनी सांगितलं की असं मी नवस केला तर माझा भाऊ सह्याद्री हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होता आणि तो आता व्यवस्थित आहे, ठणठणीत आहे, बाप्पाची कृपा आहे. आणि मी नेहमी आवर्जून जे लोक इथं पेढे वाटतात किंवा तोरण बांधतात किंवा प्रसाद वाटतात, मी त्यांना विचारतो की तुम्ही कशासाठी वाटता. तर ते सांगतात की बाबा मी हा नवस केला होता, मी तो नवस केला होता, मला मुलगा पाहिजे होता, मला हे पाहिजे होतं, त्याच्यानंतर लग्नाचा विषय असेल. अशा बऱ्याच अडचणींना या ठिकाणी जो व्यक्ती मनापासून या ठिकाणी भाविक येतो, दर्शन घेतो, त्याची या ठिकाणी 100% या ठिकाणी त्याला मनोकामना पूर्ण. असे हे आमचं ऐश्वर्या गणेश गणपतीचं मंदिर आहे आणि मलाही खूप आनंद वाटतो की आपण एका चांगल्या याच्यात आणि मोक्यावर आहे. या ठिकाणी ह्या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे हडपसरमधील पूर्ण गाडीतळाजवळ असल्यामुळे सासवड रोड आहे, सोलापूर रोड आहे, काळेपडळ आहे. ह्या आजूबाजूच्या जवळपास 5 ते 10 किलोमीटरवरून सगळे भाविक या ठिकाणी सगळ्यांना त्याचा उत्तम. ठीक, धन्यवाद. तुम्ही सर्वजण माहिती ऐकलात. गणपतीची महिमा काय आहे. भक्तीने श्रद्धाने तुम्ही पण इथं गणपतीला या आणि गुरुजींना भेटा. आणि विशेष म्हणजे आपल्या हिंदू धर्मातील लोकांना मला सांगण्याची एकच इच्छा आहे की दर मंगळवारी गणपती आणि दर्शन घ्यावं. गणपती हा बुद्धीचा दाता आहे, 64 कलांचा अधिपती आहे. मारुती तर शक्तिवानच आहे. आपल्या लोकांचे जे छोटे छोटे प्रॉब्लेम आहेत त्याच्यासाठी आपण इकडं फिरत असतो, तिकडं फिरत असतो, असं न करता आपण श्रद्धेने गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं, लाल फूल दुर्वा गोड खोबरं वाहिलं आणि मारुतीचं दर्शन घेतलं तर आपल्याला काय नोकरीमध्ये व्यवसायामध्ये फक्त बुद्धी आणि शक्तीच पाहिजे असते. तर हिंदू लोकांना माझी अशी स्वतःची इच्छा आहे आणि की त्यांनी दर मंगळवारी गणपतीचं आणि मारुती दर्शन घ्यावं आणि आपल्या सर्व विघ्नांचा नाश करावा आणि हिंदूंनी एकत्र राहावं. मनापासून मी या ठिकाणी प्रार्थना करतो. कारण एक संघ, एक हिंदुत्वच पाहिजे, नाहीतर आपलं भविष्य हे अंधारात आहे. सगळ्यांना हात जोडून विनंती की सगळ्यांनी आपल्या देवावर विश्वास ठेवा आणि दर्शन घेत चला, त्याचा 100% फायदा. जय श्रीमन नारायण. मित्रांनो, आता बघा मी घरी आलोय गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन. तुम्ही पण दर्शन घेतलात, आनंद घेतलात. तिथं गुरुजींनी एक महत्त्वाची गोष्ट सांगितली, गणपती बाप्पाची माहिती सांगितली.
हडपसर गाडी तळामध्ये गणपती बाप्पाचं हे मंदिर आहे आणि तिथं मनोकामना पूर्ण होते. आम्ही आज तिकडे गेलं, मनापासून गेलं, दर्शन घेतलं. तुम्ही पण दर्शन घेतला, तुम्हाला दर्शन दिलं, तुम्ही पण दर्शन घ्या, आनंद घ्या. आणि ह्या निमित्ताने संकट चतुर्थीचे हार्दिक हार्दिक शुभेच्छा. गणपती बाप्पा मोरया. आता घरी आलोय. सगळ्यांना शुभरात्री.